पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला. इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे, सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्हीच सुरू केलेला आहे. परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्हीच सुरू केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या, या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये. या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकासमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे. काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले, त्यांचे प्रयत्न काय आहेत माझ्या लक्षात येत आहेत. पण त्यांना मी सांगतो, अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल, हे मला त्यांना सांगायचं आहे. शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपलं सोशल फॅब्रिक, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात, सर्वसमावेशकतेनं घ्यायचे असतात. एकाला समोर करायचं, मग दुसऱ्याला नाराज करायचं, मग त्याला समोर आणायचं, अशा प्रकारचे प्यादे लढवणे, अशा प्रकारचे एकमेकासमोर लोक झुंजवणे, हे या सरकारचं धोरण नाही. आम्ही त्यातनं प्रयत्नपूर्वक मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आणि उपसमितीचं शिष्टमंडळ ह्या दोघांमध्ये एक सकारात्मक चर्चा व्हावी आणि सकारात्मक चर्चेमधून या गणेशोत्सव काळामध्ये, सणासुदीच्या काळामधलं आंदोलन एक कुठेतरी तोडगा निघावा, या संदर्भात तुम्ही काय वैयक्तिक? निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे. ती समिती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करते आहे, त्याच्यानंतर चर्चा देखील करेल. जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते. त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे, कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळे म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे. आता शिंदे समिती आहे, शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. शिंदे समितीला ऑलरेडी एक्सटेन्शन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे. त्यामुळे असं नाही आहे की कमिटी काही करत नाही, कमिटी करतेच आहे. ही एम्पावर्ड कमिटी आहे. या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहेत. ही कॅबिनेटची कमिटी आहे. कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही. कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातनं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू. मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये. टोकाची भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावरती काय उपाय पण आम्ही मागे हटणार नाही आणि उठणार नाही, अशी जी इतकी टोकाची भूमिका घेतली जाते. असं आहे की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना, चर्चेतनंच मार्ग निघत असतो. मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत, व्यवस्था आहेत, समित्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे. पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो. आता मागच्या काळामध्ये आपण 10% रिझर्वेशन दिलं. आज अशी परिस्थिती नाही आहे. 10% आरक्षण लागू आहे. त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे, भरती चालली आहे. त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही. कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे. त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे, ते ऑलरेडी आहेच. मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेतात, त्या पक्षांना माझं हे आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका घेताना दिसत नाही. आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा आणि त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको. जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना. तुमची भूमिका सांगा, काय कायदेशीर भूमिका आहे. या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत, कारण त्यांना समाजामध्ये भांडण होताना
कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो. आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही. आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत. आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे. सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल. सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे ॲस्पिरेशन्स जे आहेत ते ॲस्पिरेशन्स कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचा आहे. उद्धव ठाकरे